हॅलो नमस्कार. मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तसेच बघा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि हो, तुम्ही माझ्या व्हिडिओला काल जे प्रेम दिलं त्याबद्दल तुमची हृदयातून खूप सारी आभारी आहे. बघा ताईंनो, तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, तुम्हाला ते आवडतात, त्याच्यामधूनच मी केलेल्या कामाची मला पोचपावती मिळाली जाते आणि तुमच्या लाईक्स व्ह्यूज याच्यामुळे देखील मला ते समजून येतं की तुम्हाला माझे व्हिडिओ कितपत आवडतात. पण हो, तरी मी तुम्हाला पुन्हा सांगते, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर कमेंटमध्ये नक्की तुमच्या मनातील भावना शेअर करा. म्हणजे मला अजून काम करायला उत्साह मिळेल आणि प्रेरणा देखील मिळेल. तर बघा आजचा हा दिवस सकाळचा चालू झालेला आहे आणि सुरुवातीलाच पहिल्यांदा काम असतं ते म्हणजे रात्री घासून ठेवलेली भांडी व्यवस्थित जागेवर मांडायची. तसं तर व्हिडिओमध्ये सकाळच्या काही गोष्टी मी अजूनही शेअर केलेल्या नाहीत, कारण सकाळी छोटी मुलगी 6:45ला स्कूलला जाते, तर तिचे देखील टिफिन किंवा तिची तयारी हे मी अजून व्हिडिओमध्ये शेअर केलेलं नाही. हा नंतरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता इथे भांडी मांडून झाली, तर मी आज दूध तापवायला ठेवते सकाळीच, कारण बघा मी रोज दूध संध्याकाळी तापवते, पण आज दूध सगळं संपलेलं होतं रात्री खीर केल्यामुळे, त्याच्यामुळं आज मी सकाळीच दूध तापवून घेणार आहे. तर आता इथे सगळ्यात पहिल्यांदा दूध तापवायला ठेवते. तर चला काम करत करत आपण थोड्याशा नेहमीप्रमाणे गप्पा मारू, म्हणजे आपलं मन देखील मोकळं होईल आणि आपल्याला काही प्रश्न जर असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देखील या गप्पांमधून आपल्याला मिळाली जातात. बघा ताईंनो, भूतकाळात जे घडले ते बदलता येत नाही, पण त्यात अडकून न राहणं हे आपल्या हातात नक्कीच असतं. आपल्यावर झालेला अन्याय, आपला अपमान किंवा वेदना मनात साठवून ठेवले तर तीच आपली ताकद कमी करत असते. आपल्याला काम करण्याची जी क्षमता असते ती आपली कमी होते. तसेच बघा, क्षमा करणे सोपे नसते हे मला माहिती आहे. आपल्या समोरच्याने एवढा अपमान केला, आपल्याला एवढा त्रास दिला आहे, एवढं हर्ट केलं आहे, तर त्याला क्षमा करणं हे काही तितकं सोपं नाही, पण पुढे जाण्यासाठी ते गरजेचं आहे. क्षमा नका करू, पण तुम्ही त्याच्याशी बोलू नका, तुम्हाला त्रास करून घेऊ नका, मागे वळून पाहू नका, कारण तिथे फक्त आठवणी आहेत, पुढे भविष्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, नव्या सुरुवातीने त्याला सामोरे जा आणि धैर्याने पुढं चालत राहा. खरा विजय म्हणजे भूतकाळावर मात करून भविष्य घडवणं. आपल्याला ज्यांनी त्रास दिला आहे ना त्यांच्याकडे डोंकुनी बघायचं नाही. ते त्यांच्या जागेवर भले, आपण आपल्या जागेवर भले. बघा, या आयुष्यामध्ये आपण सगळेच कधी ना कधी अन्यायाला बळी ठरतो, पण प्रश्न हा नाही की आपल्यासोबत काय घडलंय. प्रश्न हा आहे की आपण यानंतर काय करायचं. भूतकाळाच्या जखमा उरात बाळगून चालायचं तर मग पुढे पाऊल पडणार नाही, आयुष्य मागेच राहणार. बघा, तर पुढे जायचं आहे तर गेले ते सोडा, जे शिकलात ते जपा आणि जे येणार आहे त्यासाठी सज्ज व्हा. स्वतःवर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्ही बघा पुढे जाल. म्हणजेच काय, तर भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यात अडकून राहणे टाळता मात्र नक्कीच येते. इथे बघा, मी तुमच्यासोबत ही फरसबीची भाजी शेअर केली, तर काही वेळेला कॅमेरा बंद असल्यामुळे फोडणी देताना तिथे कॅमेरानी शूट झालेलं नाही, तरी पण जे अर्धं शूट झालं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर ही फरसबीची भाजी ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांना खायला खूप फायदेशीर ठरते, त्यामुळे कधीकधी तुम्ही नक्की फरसबीची भाजी करत जावा. त्याच्यानंतर आता इथे मी मसूरची फ्राय बनवते, तर त्यासाठी जिरे मोहरी लसूण कढीपत्ता कांदा नेहमीप्रमाणे जे काही मसाले आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेतले. टोमॅटो भाजलं, चवीनुसार मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि हे मिश्रण जे आहे किंवा मसाले आहेत ते व्यवस्थित भाजून त्याच्यामध्ये सगळे बेसिक मसाले ॲड केले आणि त्यानंतर शिजवून घेतलेला जो मसूर आहे तो त्याच्यामध्ये टाकला. आता बघा, मी ते झाकण नाही ठेवलं तर सगळा गॅस खराब झाला, बाजूला सगळे हे जे मसूर आहे त्याचे छिटे उडाले गेले. तर आता जाऊ द्या, नंतर साफ तर करायचंच आहे. त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर घातली आणि मस्त अशी भाजी तयार झाली.
जेवण सगळं बनवून तयार झालं तर त्याच्यानंतर येते क्लिनिंगची वेळ. तसं तर सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर घरातला पारोसा झाडू मारला जातो, परंतु माझं नंतर असं सगळं जेवण स्वयंपाक झाला की मग मी सगळं घर व्यवस्थित कानाकोपऱ्यातून पुन्हा झाडून घेते. कारण लादी पुसण्याच्या अगोदर घर झाडलं तर मग लादी पुसायला सोपं जातं. कारण बघा, सकाळी मी जेव्हा घर झाडते त्याच्यानंतर परत मुली ट्युशनला वगैरे जातात, स्कूलला, तर केस विंचरले जातात, ते केस कधी कधी पडलेले असतात. त्याच्यामुळे मी हा दुसऱ्या वेळेचा झाडू असा जेवण झालं की पुन्हा मारून घेते. कारण बघा, आपलं घर स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपलं घर जर स्वच्छ असेल तर घरामध्ये पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संचार करते आणि निगेटिव्हिटी दूर राहते. त्याच्यामुळे रोज आपल्याला आपलं घर जे आहे असे झाडून पुसून स्वच्छ केलं पाहिजे. ठीक आहे, मला समजू शकते मी की काही हाऊसवाईफ असतात त्यांना हे शक्य होईल, किंवा गृहिणी असतात त्या, पण ज्यांना घर सांभाळून नोकरी सांभाळायची आहे किंवा जॉब करायचं आहे बाहेर जाऊन, तर यांना रोज हे सगळं करणं शक्य नसतं. पण त्यांच्या घरी मेड असते कामाला, त्यामुळे चालून जातं. पण ज्यांच्याकडे मेड नाही त्यांनी किमान आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी तरी घर जे आहे आपलं ते क्लीन करावं, खिडक्या वगैरे व्यवस्थित पुसून घ्याव्या, लादी पुसून घ्यावी. त्याच्यानंतर बघा, मी आता इकडे कपड्याची मशीन लावून देणार, म्हणजे माझी लादी पुसेपर्यंत कपड्यांची मशीन देखील होऊन जाईल. मग हातासरशी आपली व्यवस्थित अशी कामंही होतात. आता त्याच्यानंतर फ्रीज, माझे हे जे साईडला कपाट आहे ते, वॉशिंग मशीन, हे जे आहे तर ते मी ओल्या कपड्यांनी रोज क्लीन करते. रोज जरी नाही जमलं, कधी एखाद्या दिवशी जास्त काम असेल तर 2 दिवसातून 3 दिवसातून एकदा तरी असा स्प्रे मारून ते स्वच्छ करावंच. मात्र फ्रीज जर रोज काम झाल्यानंतर ओल्या कपड्यांनी नक्की पुसून घ्या. कारण बघा, दिवसभरामध्ये किती वेळा फ्रीज उघडला जातो हे आपण मोजू पण शकत नाही. कारण बघा, जेवण बनवताना कधी आपले हात खराब असतात, तर त्याच खराब मेसी हाताने आपण फ्रीज खोलतो. त्याच्यानंतर मुलं जेव्हा काही खायला काढतात त्यांचे हात कधी कधी खरकटे असतात, तर त्याच खरकट्या हाताने देखील ते कधी फ्रीज उघडतात. त्यामुळे फ्रीजवरती डाग पडले जातात आणि ते जर कंटिन्यू सारखे सारखे तसेच राहिले तर ते डाग परत असेच कायम राहून जातात आणि फ्रीज आपला मेसी दिसतो. त्यामुळे बाकी काही जरी तुम्ही क्लीन नाही रोज केलं तरी कमीत कमी ओल्या कपड्याने फ्रीज तरी रोज क्लीन करत जा. पण मी अशी 2 दिवसातून एकदा हा स्प्रे इकडे करते. आणि वॉशिंग मशीन, फ्रीज, कपाट, हे जे आहे ते जे माझ्याकडे लिक्विड आहे हॅपी प्लॅनेटचं, तर त्याने मी क्लीन करत असते. आणि रोज आपलं वरच्यावर ओल्या कपड्याने लादी पुसताना हात मारून घेते. तर आता इथे बघा, तुम्ही हे बघताय की मी जे लिक्विड यूज केलेलं आहे त्याचे थोडेसे आपल्याला पांढरे असे डाग दिसतात. तर मी एका छोट्याशा घमेल्यामध्ये किंवा टोपली म्हणू शकता, त्याच्यात पाणी घेतलं आणि असं ओला कपडा त्याच्यामध्ये भिजून हे सगळे जे फ्रीज म्हणा किंवा कपाट म्हणा व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. कारण बघा, आपण जर रोजची अशी क्लिनिंग ठेवली तर आपल्याला डीप क्लिनिंगची गरज पडत नाही. कारण काय काय घरांमध्ये असं असतं की ही रोजची क्लिनिंग होत नाही, मग महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून डीप क्लिनिंग करावी लागते. आणि त्यावेळेस एवढा प्रचंड त्रास होतो की या वस्तू एवढ्या मेसी चिकट झालेल्या असतात की आपल्याला जिथे रोज अगदी 5 मिनटं लागतात ना, तर ते डीप क्लिनिंगमध्ये आपला 1-1, 1.5-1.5 तास जातो. कारण ते एवढं मेसी झालेलं असतं, एवढ्या कमी वेळात ते क्लीन देखील होत नाही. त्याच्यामुळे मी इथे बघा असं व्यवस्थित सगळं क्लीन करून घेते. बघा ताईंनो, गृहिणींना बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की बाबा तू घरात आहे, तुला काय काम असतं. पण हे गृहिणींची जी छोटी छोटी कामं असतात ना, ती कधी दिसून येत नाही. आणि या कामाचा मोबदला काही तिला मिळतो का? तर नाही. बघा ताईंनो, तिचं घर आहे म्हणून ती मोबदल्याशिवाय सगळं घर आपलं व्यवस्थित ठेवण्याचा रोज प्रयत्न करत असते. पण काही लोकांचे असे विचार असतात, ती घरीच असते, तिला काम काय आहे, ती एक गृहिणीच आहे वगैरे. पण बघा, असे दुय्यम विचार नका ठेवू. प्रत्येकाची कामं जी आहेत ती त्यांच्या त्यांच्या जागेवर बरोबर असतात. मान्य आहे, ती एक गृहिणी आहे, तिच्याही इच्छा असतील, पण काही भूतकाळांमध्ये अशा गोष्टींमुळे तिला देखील शिकायला इच्छा असून मिळालं नसेल, घराच्या बाहेर
पडायला मिळालं नसेल म्हणून तिने तिचं अस्तित्व तिथेच थांबवलेलं नाही. ती कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून पुढे जातच राहील. पण तुम्ही गृहिणी म्हणून तिला असं हिणवणं योग्य नाही. तर बघा आता आमचीच उदाहरण घ्या. आम्ही यूट्यूबर आहोत, तर आम्ही घरी आहोत, पण तरी देखील आमच्या कामाचं फील्ड हे यूट्यूब आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ही कामं करून तुमच्यासोबत ती शेअर करतो. त्याच्यातून तुम्हाला मोटिवेशन्स मिळतं, कामं कशी कमी वेळेमध्ये करायची, कोणत्या ट्रिक्स वापरायच्या, अशा या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला याच्यातून लक्षात येतात. किंवा बघा कोणती एखादी गोष्ट असेल, रेसिपी वगैरे असेल, ती तुम्हाला माहिती नसेल तर पटकन तुम्ही यूट्यूबला सर्च मारता, तर यूट्यूबवरती आपल्याला खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या मिळून जातात. त्यामुळे बघा कोणतंही काम असं कमी नाही लेखायचं, कारण अशी बरीचशी लोकं आहे जी यूट्यूबरला सुद्धा खूप असं काही वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात. अरे काय आहे, कॅमेरा लावून ठेवतात आणि भांडी वगैरे घासत बसतात, लाद्या पुसत बसतात आणि ते दाखवतात. पण तसं नाही बघा, त्याच्यामागे खूप मोठी मेहनत असते. कोणतीही काम असेल ना तर ते मेहनतीशिवाय नाही बघा ताईंनो. तुम्ही हा 10 ते 15 मिनटाचा व्हिडिओ इथे बघता ना, तर त्याच्यामागे एवढी जास्त मेहनत असते की ते शूट जे आहे ते करणं किती अवघड असतं, किती कोणत्या कोणत्या प्रकारे ते अँगल पकडावे लागतात, त्यानंतर शूट करायचं, त्याच्यामधून ते आपल्याला जेवढं हवं असेल तेवढंच ते तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे शेअर करायचं. बाकी एडिटिंगचं वगैरे बरंचसं असं काम असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी म्हणते की कोणत्याही कामाला कमी लेखू नका. आता इथे माझं डस्टिंगचं, क्लिनिंगचं, लादी पुसायचं सगळं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर आता माझी मशीन पण कपड्याची झालेली आहे बघा. तर आता इथे लगेच कपडे सुकत घालून घेते, कारण बघा जागा एवढी छोटी आहे आणि बाहेरसुद्धा कपडे सुकत घालायला जागा नाही. त्यामुळे आम्हाला असंच कपड्यांच्या रॅकवरती एवढ्याच जे तुम्हाला दिसते त्या जागेमध्येच कपडे सुकवायला लागतात. मग लवकर जर कपडे सुकवायला घातली तर ती दिवसभर अशी सुकून जातात. मग संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत सुकली की रॅक बंद करून ती जागा पण पुन्हा यूज करायला मिळते ना. आता इथे माझी सगळी सकाळची कामं, जेवण वगैरे सगळं झालं. जेवणाची भांडी साफ करून घेतली मी आणि राहिलेलं शेवटचं काम म्हणजे जे काउंटर टॉप आहे किचनचा तो क्लीन करून घेते. कारण जर त्याच्यावर एखादा तरी छोटासा काय खाण्याचं आपलं तुकडा वगैरे पडला तर मुंग्या मग दिवसभर त्रास देतात त्याच्यावरती. मग संध्याकाळी परत किचन साफ करताना 5-6 वाजता अजून त्रास होतो. त्याच्यामुळे मी असं जेवण वगैरे झालं की किचन भांडी झाल्यानंतर व्यवस्थित पुसून घेते. आणि बघा ताईंनो, आपलं स्वयंपाकघर हे आपल्या घराचा एक मुख्य बिंदू मानला जातो. त्यामुळे ते नेहमी स्वच्छ असावं. सकाळ असो, संध्याकाळ असो, दुपार असो, नेहमी आपला किचन हा क्लीनच असावा. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुमच्यासोबत विचार मांडले माझ्या मनातले, किंवा जे काही मोटिवेशन आपले विचार भूतकाळाबद्दल होते, तर ते तुमच्यासोबत शेअर केले. ही जी कामं केली तुमच्याशी बोलत बोलत, तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुन्हा एकदा सांगते की तुमच्या मनातील भावना ज्या असतील ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे मला देखील तुमच्या भावनांचा आदर करण्याची संधी मिळेल आणि तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्याचे रिप्लाय देखील मी देऊ शकेन. आणि तुमच्या छान छान कमेंट्समधून मला नवीन व्हिडिओजसाठी कंटेंट मिळतील किंवा विषय मिळतील. तुम्हाला ज्या विषयावरती व्हिडिओज बघायला आवडतील तर त्या विषयावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर बघा ताईंनो, तुम्ही माझी एक फॅमिलीच आहात. तर तुमच्याशिवाय जशी माझी फॅमिली, त्याच्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे, तसंच तुमच्याशिवाय देखील माझं जीवन अपूर्णच राहील. त्यामुळे तुमची साथ मलाही नेहमी आयुष्यभर असावी. चला तर मग आता या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू.